मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण 42 साइज मध्ये साधा फोरटक्स ब्लाउज कसा कट करायचा असतो, ब्लाउज वरून मापे आपल्याला कशा पद्धतीने घ्यावी लागतात, गळा कसा घ्यायचा आहे, शोल्डर कसं घ्यायचं आहे, बाहीचं कटिंग कसं करायचं असतं, बाही जर मोठी असेल तर बाहीचं कटिंग कसं करायचं असतं, बाहीला परफेक्ट आकार कसा द्यायचा आहे, एकदम अशी सोपी पद्धत तुम्हाला इथे मी समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे बघू शकता हे 1 मीटर कपडा घेतलेला आहे। हे पहा पूर्ण 1 मीटर कपडा आहे। अशी आपल्याला बंद घडी करून घ्यायची आहे। एक बाजू बंद झाली पाहिजे ते लक्षात ठेवा। आणि कपडा एका सरळ लाईनीमध्ये आहे का असं बघून घ्यायचं आहे, किंवा अशी एक लाईन ओढून घ्या। हे अशा पद्धतीने अशी लाईन ओढून घ्यायची आहे इथे, हे अशा पद्धतीने। आणि जेवढा कपडा आपला इथे क्रॉस मध्ये आहे तेवढा आपल्याला इथे कट करून टाकायचा, हे अशा पद्धतीने एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे। आता इथे उंची मोजून घ्या। इथे शोल्डर आहे, हे पहा असा टेप ठेवायचा तिथे आणि इथपर्यंत मोजून घ्यायची। हे पहा माझी किती तयार आहे, 12.5 तयार आहे। उंची तुमची किती आहे ते बघायचं। माझी इथे 12.5 उंची तयार आहे। मग ह्यामध्ये काय करायचं, 1 इंच वाढून घ्यायचं म्हणजे 13.5 घ्यायची। इथे वरच्या बाजूला अर्धा लागतं, इथे खाली आपल्याला अर्धा इंच लागणार आहे। त्यासाठी उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे। आता इथे मी 13.5 वरती मार्किंग करून घेते, कारण की उंची आपली तयार 12.5 आहे। लक्षात ठेवायचं आहे, उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं। आता इथे एक अशी लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने। आता इथे आपल्या शोल्डरचं माप टाकायचं आहे। ब्लाऊज वरून शोल्डरचं माप कसं मोजायचं असतं ते मी इथे तुम्हाला समजून सांगते। असा कपडा फिरवून घेते अशा पद्धतीने, म्हणजे काय होईल तुम्हाला समजायला ते सोपं पडेल। तुमच्याकडे कोणत्याही साईज मधला ब्लाऊज असू द्यात किंवा कोणतंही माप असू द्यात ते लक्षात ठेवा। असं शोल्डर मोजत जा। आता इथे बघू शकता हे आपलं तयार आहे। इथे बाहीचं जॉईंट आहे, बघू शकता हे आपलं इथे तयार आहे। मग इथं काय करायचं असं ठेवून दाखवते मी तुम्हाला। आता इथे सर्वात आधी तयारचं मार्किंग करून घ्या। इथे हे पहा, इथे आणि इथे मी सर्वात आधी असं तयारचं मार्किंग करून घेतलं। तुमचं इथे किती सुद्धा असू द्या लक्षात ठेवा। बऱ्याच वेळा काय होतं, कोणाची पट्टी छोटी असते कोणाची मोठी असते, त्यांनी ह्या पद्धतीने तुम्ही शोल्डरचं माप टाकू शकता बिनधास्त, ते लक्षात ठेवा। परफेक्ट बसायला ते तयार बसतं। आता हे झालं आपलं तयारचं मार्किंग। इथे मार्किंग केलं म्हणजे ते माझं हे तयार आहे। इथे सुद्धा आपलं हे शोल्डर तयार आहे, बाही जॉईंट आहे, बघू शकता हे माझं तयारचं मार्किंग झालं। आता ह्या बाजूला आपली गळा रुंदी असते, म्हणजे ह्या बाजूला आपला गळा असतो। हे पहा हा गळा लक्षात ठेवायचा आहे। इथे मी तुम्हाला खूप सोपं करून समजून सांगते, म्हणजे पटकन तुमच्या सुद्धा हे लक्षात येणार आहे। आता गळा रुंदी आपण किती टाकतो, 2.5 इंच, 2.5 इंच। आता मग ह्या बाजूला आपण गळा रुंदी 2.5 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं, लक्षात घ्यायचं आहे। आता ह्या बाजूला आपल्याला शिलाईसाठी किती लागणार, 1 इंच, 1 इंच पकडायचा आहे। इथे तुम्हाला शिलाईसाठी अर्धा लागेल आणि इथे अर्धा इंच लागेल, मग मिळून किती झालं, 1 इंच झालं। मग ह्या बाजूला लगेच 1 इंच असं वाढवून घ्यायचं। हे पहा इथे 1 इंच वाढवून घ्यायचं, लक्षात ठेवायचं आहे। कोणताही ब्लाऊज असू द्यात अशाच पद्धतीने तुम्ही नेहमी शोल्डर मोजत जा, म्हणजे तुमचं कधी चुकणार नाहीये। आता इथे झालं गळा रुंदी बरोबर, हे आपलं तयारचं मार्किंग इथे बरोबर झालं। हे आपल्याला किती लागणार शिलाईसाठी ते सुद्धा मार्किंग झालं। आता ब्लाऊज बाजूला ठेवून घ्यायचा। आता इथून हे पहा इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं। आता हे आपलं शिलाईच्या सहित झालं। आता इथे काय करायचं, हे पहा 6.25 भरते, 6.25 इंच भरते माझं। आता मग मी काय करणार, इथे 6.25 टाकणार। हे पण लक्षात घ्या, जेवढं माझं इथून इथपर्यंत भरलं आता शिलाईच्या सहित यातलं आपल्याला पायपिंगसाठी अर्धा लागेल आणि बाही जॉईन करण्यामध्ये अर्धा लागेल। हे आपलं तयार झालं, ही आपली गळा रुंदी झाली। मग इथून इथपर्यंत अंतर तुमचं किती सुद्धा भरू द्यात, लक्षात घ्यायचं आहे। मग इथे लगेच तेवढं जेवढं भरलं आपलं तेवढं लगेच इथं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे पहा असं मार्किंग करून घेतलं। आता ही गळा रुंदी इथे मार्किंग करून घ्या। हे पहा इथे, हे पहा मग मी इथे गळा रुंदीचं असं मार्किंग करून घेते। 2.5 इंच आपण गळा रुंदी घेतली। आता इथे तुमचं इथे अर्धा इंच जाईल पायपिंग मध्ये आणि इथे बाही जॉईन करण्यामध्ये तुमचं अर्धा इंच जाईल। तुम्हाला जेवढं इथे शोल्डर हवं असेल तेवढं बरोबर तुमची एवढी पट्टी तयार होऊन जाईल। अशा पद्धतीने बघू शकता इथे, हे पहा बरोबर तुमची पट्टी इथे तयार होईल, ते लक्षात ठेवायचं आहे। आता मुंडा कसा मोजायचा, आपल्याला इथे मुंड्याचं मार्किंग आता करून घ्यायचं आहे। मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे, तुम्ही कटिंग करताना लक्षात ठेवायचा, परफेक्ट असणारा घेत जा। आता ब्लाऊज कसा ठेवायचा, हे पहा हे आपलं शोल्डर, हे पहा असं ठेवून घ्या। हे पहा गुड्या पडू देऊ नका, फक्त हे पहा असा ठेवून घ्यायचा। ज्या पद्धतीने आपण मुंड्याला आकार देतो का त्या पद्धतीने आपल्याला इथे असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा। हे पहा लक्षात घ्यायचं आहे, पहा असा ब्लाऊज तुम्ही ठेवून घ्या। अशा गुड्या पडू देऊ नका, फक्त असा ठेवून घ्या ब्लाऊज, हे पहा असा आणि अशा पद्धतीने। आता इथे काय करायचं आहे, हे पहा इथे बाही जॉईंट आहे, बघू शकता इथे, हे पहा मग इथे तुम्ही हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं जिथं तुमची बाही जॉईंट आहे ना, म्हणजे फिटिंगची बाजू, मग तुम्ही अशी सरळ लाईन ओढून घ्या इथे। हे पहा अशा पद्धतीने खडूचा वापर करा, ते लक्षात ठेवा। किंवा काय करायचं, पट्टी, हे पहा इथे बाही जॉईंट आहे, फिटिंगची लाईन,
हा आकार येतो, जिथे जॉईंट होतो तिथे लक्ष ठेवायचं आहे. सोपं करून समजून सांगते, म्हणजे समजायला सुद्धा तुमचं सुद्धा तुम्हाला मोजता आलं पाहिजे. कोणतीही साईज असू द्यात, तुमच्या सुद्धा ब्लाऊजचा असं तुम्ही मोजून घेऊ सुद्धा शकता. आता हे असं ठेवून घ्यायचं आहे. इथं तुम्ही पट्टीचा वापर करा. लाईन सुद्धा ओढून झाली एकदम अशी सरळ लाईनमध्ये. हे आपलं शोल्डर असं ठेवून घ्यायचं, एकदम सोपं आहे. आता इथे काय करायचं, हे आपलं तयार शोल्डर झालं. असा टेप तिथे ठेवून घ्यायचा आहे. इथे बरोबर असं ठेवून घ्यायचं. हे आता इथं एका लाईनीमध्ये बघायचं, बरोबर त्याच्यावरती अशी पट्टी घ्यायची. आपण जिथे लाईन ओढून घेतली तिथे अशी बरोबर अशी पट्टी ठेवायची. मग हे एका सरळ लाईनीमध्ये असं बघायचंय. माझं इथे 5.6 इंच भरतंय, 5.6 इंच माझं इथे भरतंय. हे बघू शकता इथे, हे एका लाईनीमध्ये. हे इथे जॉईंट आहे बघा. हे इथे माझं भरतंय 5.6 इंच. मग मी काय करणार, मुंडा आहे तेवढा टाका, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. इथे मी तुम्हाला समजून सुद्धा सांगणार. हे जेवढं भरलं तेवढं इथे टाकून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. हे इथे मार्किंग करून घेते. अशी लाईन ओढून घ्यायची आहे इथपर्यंत. आणि ह्या बाजूला सुद्धा अशी छातीचं मार्किंग करण्यासाठी अशी लाईन ओढून घ्यायची. आपल्याला छाती मोजून घ्यायची आहे. आता इथे बटन लावलेले आहेत. बटनाची बाजू कधी घ्यायची नसते. हे हे लूक तयार केलेले आहेत बटन अडकवण्यासाठी. ती बाजू घ्यायची कधीही छाती मोजताना. जर ब्लाऊजला बटन असतील तर दुसरी बाजू घ्यायची. बटनाची पट्टी थोडीशी मोठी असते, ती बाजू कधी घ्यायची नाही, ते लक्षात ठेवत जा. ही बाजू घ्यायची छाती मोजताना, ते लक्षात ठेवत जा. आता इथे ब्लाऊज असा पकडायचा. हे अशा पद्धतीने प्लेन पकडा, एकदम असा पहिली शिलाईची टीप असं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे बघा अंतर किती छोटं आहे, पण आपण काय करणार, ब्लाऊज पीस त्यांना पुरला नसेल तर आपण इथे 2 इंच वाढून घ्यायचं. ह्या बाजूला लक्षात ठेवायचं आहे. हे आपण इकडच्या बाजूला 2 इंच वाढून घेऊ शकतो. जर बऱ्याच वेळा काय होतं, कपडा जर कमी असेल तर आतल्या बाजूने फिटिंग असते. आपण काय करतो, नेहमी बॉक्स फिटिंग करतो. कपडा कमी असेल तर ह्या पद्धतीने सुद्धा करतात, बघू शकता इथे. हे मग कपडा कमी असेल तर ह्या पद्धतीने फिटिंग करतात. मग पण आपण काय करायचं आहे, 2 इंच जास्त घ्यायचं आहे. जरी फिट्ट झालं तर आपल्याला ते उसवायला सोपं पडणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथे मी पहिली शिलाईची टीप असं मार्किंग करून घेतलं. आता इथे काय करायचं आपल्याला, इथून ही आपली पट्टी आहे का, हे इथली, ते लक्षात ठेवा. असा टेप ठेवायचा आणि इथपर्यंत मोजून घ्यायचं. माझं राईट 10.5 इंच भरतंय. 42चा चौथा भाग 10.5 इंच. लक्षात ठेवा, आपण पूर्ण ब्लाऊजची एकच बाजू मोजून घेतली, म्हणजे पूर्ण ब्लाऊजचा आपला चौथा भाग झाला. एकच बाजू म्हणजे हा आपला चौथा भाग झाला. लक्षात ठेवत जा. हे असं ठेवा. कोणतीही तुमची छाती किंवा कोणतीही साईज असू द्या तुमच्याकडे ब्लाऊजची, अशाच पद्धतीने तुम्ही पहिली शिलाईची टीप असं मार्किंग करायचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथपर्यंत आपलं अंतर किती भरतंय. मग 2 इंच लगेच शिलाई मार्जिन जास्त घ्यायचं. सोपं आहे, हे तुमच्या नक्की लक्षात येणार. आता इथे आपला चौथा भाग किती झाला, म्हणजे एकच बाजू मोजली, आपलं 10.5 भरलं. आलं लक्षात, म्हणजे 42चा चौथा भाग आपला 10.5 झाला. मग इथं असा टेप ठेवून घ्यायचा. सर्वात आधी चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा. हे इथून ही आपली बंद बाजू. सर्वात आधी आपल्याला चौथा भाग म्हणजे 10.5. हे इथे मी 10.5 वरती मार्किंग करून घेते. आता शिलाई मार्जिन आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. मग ह्या बाजूला 2 इंच. हे इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते. हे अशा पद्धतीने इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. चौथा भाग अधिक 2 इंच लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं बरोबर. हे इकडच्या बाजूला घेते. जर तुम्हाला ब्लाऊजचा कमरघेर मोजून घ्यायचा असेल तर कसा घ्यायचा, कमरघेर मोजताना काय करायचं, हे असा इथं टेप ठेवायचा. हे अशा पद्धतीने. हे बघू शकता, इथे खेचू नका, फक्त सावकाशमध्ये पकडायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. किती सुद्धा कमरघेर असू देत असंच मोजत जा तुमच्या सुद्धा मापाच्या ब्लाऊजचा. मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा हे सांगत असते, जेणेकरून तुमचं कुठेही चुकणार नाहीये. हे राईट माझी 38 भरली, पूर्ण कमर माझी 38 भरली. मग 38चा चौथा भाग किती झाला, 9.5 लक्षात ठेवायचा आहे. 38 पूर्ण कमर घेर भरला म्हणजे पूर्ण ब्लाऊजचा. मग 38चा चौथा भाग आपल्याला टाकायचा आहे 9.5. म्हणजे इथं काय करायचं, मग 9.5 टाकायचं. हे इथे मी 9.5 वरती मार्किंग करून घेते. इथे इथे मी 9.5 वरती मार्किंग करून घेते. इथे आता पाठीचा टक्स देताना आपण काय करतो, इथे द्यावा लागतो, 1 इंच घेतो. मग इथे 1 इंच घ्यायचं. इथे लक्षात घेत जा. चौथा भाग टाकला, 1 इंच घेतलं. इथे 1 इंच घेतलं मी. टक्स लागतो आपल्याला पाठीच्या बाजूला देण्यासाठी. आणि 2 इंच शिलाई मार्जिन इथे पुढच्या बाजूला मार्किंग करून घेते. 2 इंच लक्षात ठेवायचं. 2 इंच इथे मी 2 इंच असं परफेक्ट मार्किंग करून घेतलं. इथे 2 इंच. आता इथे बघू शकता तुम्ही, एक सरळ लाईन अशी ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता. कमरघेर नाही मोजला तरी सुद्धा चालतो. जर तुम्हाला मापाच्या ब्लाऊजचा कमरघेर मोजायचा असेल तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरा, किंवा अशा पद्धतीने तुम्ही अशी लाईन ओढून घेऊ सुद्धा शकता. ते लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हे बरोबर होऊन जातं. चौथा भाग अधिक 2 इंच घेतलं ना, डायरेक्ट अशी खाली लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालते. आता पाठीचा गळा कसा मोजायचा, ब्लाऊज घ्या मापाचा. गळा वरती असतो बघा. हे असा ठेवून घ्या ब्लाऊज.
व्यवस्थित हे पहा असा ठेवायचा टेप. 8.5 माझा तयार आहे. हे पहा इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने माझा इथे राईट 8.5 इंच तयार आहे. हे पहा इथे राईट माझा इथे 8.5 इंच गळा तयार आहे. मग त्यामध्ये काय करायचं 1 इंच जास्त घ्यायचं आहे. 1 इंच जास्त कशासाठी? इथे अर्धा इंच लागतं. लक्षात ठेवा इथे अर्धा इंच लागतं. त्यासाठी गळा तयार अधिक 1 इंच. लक्षात ठेवायचं माप आहे. आता गळा मोजला 8.5 भरला मग किती टाकायचं 9.5. हे पहा इथे मग मी 9.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने इथे हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. आता ह्या बाजूला गळा रुंदी 2.5 इंच. हे पहा इथे अशा पद्धतीने ही सुद्धा माप आहे. तुम्हाला जर गळावरती असेल तर कशा पद्धतीने मार्किंग करायचं हे सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे ते लक्षात ठेवा. आता इथे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हो का इथं असा बॉक्स तयार करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने. आता गळ्याचा आकार देताना इथून 1/2 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. असं मार्किंग करून घेऊन हे पहा इकडच्या बाजूने तुम्ही असा गळ्याचा आकार देऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता ही बाजू टक्स मार्किंग कसं करायचं पाठीच्या बाजूचं, कारण की आपण इथे 1 इंच जास्त घेतलेला आहे. आता हे आपण 2 इंच जास्त घेतलं त्याच्या पुढे असा टेप ठेवायचा. हे 2 इंचाच्या पुढे हे पहा असा ठेवून घ्यायचा टेप. हे पहा अशा पद्धतीने इथून मध्य करायचा. हे पहा सोपं करून सांगते. इथं मध्य करायचा अशी लाईन ओढून घ्यायची. गळावरती आहे गळावरती आहे. उंचीला तुम्ही 5 इंच ठेवा. वरती गळा असेल तर 5.5 ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता इथे मी 5.5 इंच उंचीला ठेवते. म्हणजे काय होईल गुड्या पडणार नाहीत. गुड्या पडणार नाहीत. उंचीला 5.5 इंच ठेवते. हे पहा इथे गळावरती असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता ह्या बाजूला अर्धा इंच. हे पहा इथे अर्धा इंच इथे अर्धा इंच. का तर आपण इथे 1 इंच जास्त घेतलं ते लक्षात ठेवा. त्यासाठी घ्यायचं आहे माप त्या पद्धतीने. आता इथे तुम्ही उंचीचं मार्किंग असं करू शकता. हे पहा अशा पद्धतीने इथं अर्धा घेतलं इथं अर्धा घेतलं आणि असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. आता इथे काय करायचं हे पहा इथे आपण मार्किंग आहे. दोन्ही सुद्धा बाजूला आपलं सेम मार्किंग झालं पाहिजे. असा कट मार्किंग करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धती इथे म्हणजे काय होईल इथे सुद्धा मार्किंग इथे सुद्धा. आता हे उंचीचं मार्किंग कसं करायचं इथे मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धती. इथे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे पहा असं ठेवून घ्या अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्या. मध्य करून घ्यायचा. हे पहा इथं असा मध्य करून घ्यायचा. हे दोन्ही सुद्धा माप सेम झालं पाहिजे. आता पाठीच्या मुंड्याचा आकार देताना इथे गोळ चुन्या वगैरे काय प्रॉब्लेम येतो मग तुम्ही काय करा 1.25 इंचावरती दिला तरी चालतो. जर प्रॉब्लेम काही नसेल तर 1.5 इंच देऊ शकता. आता इथे मी 1.5 इंचावरती देणार आहे. पहा इथून इकडच्या बाजूला 1.5 इंच घेते. हे पहा इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथून आकार देताना काय करायचं हे पहा अशा पद्धतीने इकडे देऊन घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आणि गोळ चुने वगैरे काही प्रॉब्लेम येतो बऱ्याच ठिकाणी काय होतं इथे सुद्धा प्रॉब्लेम येतो. मग तुम्ही इथं काय करायचं इथे सुद्धा मग तुम्ही 1.25 इंच घ्यायचं. हे पहा इथे मग तुम्ही 1.25 इंच म्हणजे थोडासा इथे येईल. हे पहा मग अशा पद्धती तो सुद्धा आकार इथे मी तुम्हाला देऊन दाखवते. मग तुम्ही काय करायचं हे पहा इथून घ्यायचं. हे पहा इथून घेऊन थोडंसं इथं पण प्रॉब्लेम असेल तर मग काय करायचं हे पहा थोडंसं अर्धा इंचाने खाली यायचं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा राईट लक्षात घ्यायचा. प्रॉब्लेम झाला तर त्या पद्धतीने एक तुम्ही अशा पद्धतीने शिलाई करू शकता. तुमच्या सुद्धा ब्लाऊजची मापे अशी तुम्ही टाकू शकता पाठीच्या भागाची. लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी तुम्हाला समजून सांगते. मुंडा हा मुंडा असतो आपला आहे तेवढंच मी का घ्यायला सांगते. गळा सुद्धा आहे तेवढा आपण का टाकतो इथे मी तुम्हाला समजून सांगते. आता इथे लक्ष देऊन बघा. हे पहा अर्धा इंच आपण शोल्डर शिलाईमध्ये पकडतो. अर्धा इंच. आता इथे मी काय करते अर्धा इंचाचं असं मार्किंग करते. आता हे आपलं शिलाई होणार. हे पहा इथे मी अशी लाईन ओढून घेते. आपण सरळ लाईनीमध्ये शिलाई करत असतो ते लक्षात ठेवा. आता हे झालं. आता हा मुंडा अर्धा इंचाने आपण खाली येतो. इथून असा खाली येतो अर्धा इंचाने ते लक्षात ठेवा. इथूनच आपण पकडलं होतं मुंड्याचा आकार. कुठून पकडला इथून लाईन ओढून घेतली. लक्षात ठेवा. हे पहा आता इथून हा मुंडा. हे पहा लक्ष देऊन बघा. हे पहा हा मुंडा इथून इकडच्या बाजूला असा अर्धा इंचाने अशा पद्धतीने आपला शिलाई होतो. हे पहा अशा पद्धतीने. मग इथून पकडताना आपण ब्लाऊजचा पकडला इथून ते लक्षात ठेवा. मग हे बरोबर आपला अर्धा इंच आलेला आहे खाली. हे पहा इथे बरोबर. मग लाईन कशी ओढली आपण हे पहा अशा पद्धतीने. लाईन इथून ओढली होती आपण. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा ही लाईन लक्षात ठेवत जा. हे पहा आपण इथून पकडलं होतं फिटिंगच्या इथून. हे पहा लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपली फिटिंगच्या बाजूने पकडलं होतं. आता इथे सुद्धा आपण एक अशी लाईन ओढून घेतलेली आहे. लक्षात घ्यायचं आहे. आता हे पहा मग इथून इथपर्यंत असं मोजून घेते. हे पहा बरोबर माझं तेवढंच 5.5 इंच. मुंडा सुद्धा आपला किती भरला होता 5.5 इंच. हे पहा असं माप टाकलं होतं आपण. राईट किती भरलं होतं इथून इथपर्यंत माझं भरलं होतं 5.5 म्हणजे आहे तेवढा टाकला. आता इथं शिलाई होऊन अर्धा इंच खाली येतं. हे सुद्धा शिलाई होऊन अर्धा इंच असं खाली होतं. इथून अर्धा इंच आपण खाली
अशा पद्धतीने आपली शिलाई तयार होते, लक्षात ठेवा. मग हे अंतर हे पहा, हे बरोबर आपलं 5.5 इथून इथपर्यंत बरोबर 5.5. आता इथे आपल्याला पुढची बाजू कट करायची आहे. पहा, ओपन बाजूला घडी ठेवली तरी सुद्धा चालते, पुढची बाजू कट करताना लक्षात ठेवा. हे पहा, इथे ठेवते म्हणजे ह्या बाजूला आपली बरोबर बाही बसणार आहे. पहा, अशा पद्धतीने इकडच्या बाजूला. त्यासाठी ही बाजू मी ह्या बाजूला ठेवून घेते. आता हे आपल्याला लागणार आहे पाठीची बाजू. हे पहा, ठेवताना काय करायचं, थोडंसं खाली जागा ठेवायची आहे, ते लक्षात ठेवा. हे पहा, थोडंसं जागा ठेवा इथं खालच्या बाजूला मार्किंग करण्यासाठी, कारण की आपल्याला क्रॉसपट्टीचा सुद्धा आकार द्यायचा आहे. त्यासाठी थोडंसं असं मार्किंग करण्यासाठी जागा ठेवायची आहे. आता इथे सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, असाच पाठीचा भाग मार्किंग करून घ्यायचा आहे असाच. इथे मी आहे असाच पाठीचा भाग मार्किंग करून घेतला. हे अशा पद्धतीने बघू शकता. आता इथे आपल्याला सर्वात आधी हे पहा, इथं गळा रुंदीत सुद्धा मार्किंग करून घेतलं, त्याच्यावरती बरोबर 2.5 इंच गळा रुंदी तेच मार्किंग आपल्याला इथे ठेवायचं आहे पुढच्या बाजूसाठी. आता इथे काय करायचं, सर्वात आधी मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे पहा, अशी लाईन ओढून घ्यायची सरळ. हे पहा, अशा पद्धतीने. आता ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता पुढच्या मुंड्याचा आकार देताना काय करायचं, हे पहा, ह्याचं सुद्धा मध्य करून घ्या. हे पहा, ह्याचं मध्य करून घ्या. आता पुढच्या मुंड्याचा आकार देताना काय करायचं आहे, 1 इंचावरती द्यायचं, 1 इंच. आणि जर तुम्हाला घोळ चोन्या वगैरे प्रॉब्लेम आला तर मग तुम्ही ते 1.5 इंचावरती सुद्धा देऊ शकता. इथून 1 इंचावरती आकार देते. हे पहा इथे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथून हा आकार असा देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एकदम सोपं आहे. आता इथे पुढचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे. ब्लाऊज घ्या मापाचा. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा. हे पहा, असा ठेवून घ्या. शोल्डर पहा व्यवस्थित पकडायचा फक्त ब्लाऊज, ते लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं आहे, हे पहा, इथे पायपिंग सुद्धा असते, कधी कधी पट्टी असते, लक्षात ठेवा. आता इथे एका सरळ लाईनीमध्ये असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही असा पट्टीचा वापर करा. हे पहा, अशी पट्टी ठेवा एका लाईनीमध्ये. हे पहा, म्हणजे गळा मोजायला तुम्हाला पुढच्या बाजूचं असं सोपं जाईल, ते लक्षात घ्या. आता इथे हे आपलं शोल्डर झालं की आपण अशी पट्टी सुद्धा ठेवून घेतली. आता टेपचं टोक इथे ठेवून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, बघू शकता. आणि एका सरळ लाईनीमध्ये असं बघायचं आहे आपला गळा किती आहे, एका सरळ लाईनीमध्ये असं बघायचं. माझा इथे 5.5 गळा तयार आहे, 5.5. हे पहा, लक्षात घ्यायचं आहे. पुढचा गळा नेहमी आहे तेवढा टाकत जा, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये, ते लक्षात ठेवा. आता इथे आहे तेवढा गळा टाकायचा आहे. 5.5, कोणाचा 6 असतो, कोणाचा 5.5 सुद्धा असतो, त्यांनी त्या पद्धतीने. आता ह्या बाजूला गळा रुंदी 2.5 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता इथे असा बॉक्स तयार करून घ्यायचा. इथे सुद्धा असं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, आता हे झालं व्यवस्थित. आता पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथून द्या. हे पहा, असा आकार आला पाहिजे. हे झालं व्यवस्थित. हे पहा, आता ह्या बाजूला घेते मी. आता टक्स मार्किंग करायचं आहे. सर्वात आधी आपल्याला टक्स मार्किंग करण्याआधी आपण इथे क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेणार आहोत, कारण की हा 4 टक्स म्हणजे आपल्याला क्रॉसपट्टीचा आहे. आता इथे पाठीच्या बाजूला आपण इथे मार्किंग केलं ना, आहे अशी शिलाई ओढून घेते, म्हणजे काय होईल तुम्हाला समजायला हे सोपं पडेल. खालच्या बाजूला आपल्याला किती वाढवून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी क्रॉसपट्टीचं मार्किंग, मापाचा ब्लाऊज घ्यायचा. एकदम सोपं आहे, नक्की तुम्हाला हे जमणार आहे. हे पहा, असं पकडायचं आहे इथे. हे पहा ब्लाऊज. आता इथे बघा, इथे माझी तयार आहे. हे पहा, इथे एक मार्किंग करून घेते मी. तयारचं मार्किंग इथे मी करून घेते. हे पहा इथे, आणि इथे सुद्धा एक मी तयारचं मार्किंग असं करून घेते. हे पहा, इथे सुद्धा एक मी तयारचं मार्किंग करून घेतलं. इथे सुद्धा एक मी असं तयारचं मार्किंग असं करून घेतलं. आता इथे काय करायचं आहे, हे आपल्याला मोजून घ्यायचं इथपर्यंत, जिथपर्यंत आपली तयार आहे ह्या बाजूची, आणि ह्या बाजूची सुद्धा आपली किती तयार आहे असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता इथे बघायचं आपली 2 इंच माझी इथे तयार आहे. पहा, 2.5 सुद्धा इंच तयार असते, लक्षात ठेवा. 2.5 सुद्धा असते, 1.25 सुद्धा असते, कोणाची 2 असते, कोणाची 2.25 असते. त्यांनी त्या पद्धतीने असं मोजून घ्यायचं आहे मापाच्या ब्लाऊजचं. आता इथपर्यंत मोजून घ्यायचं. इथं आपण मार्किंग केलं का इथपर्यंत असं हे मोजून घ्यायचं. हे पहा, राईट माझं इथे किती भरलं, 2 इंच. मग इथे काय करायचं, जेवढं भरलं तेवढं 2 इंच. हे पहा, हे आपलं तयार झालं, लक्षात ठेवत जा. आता इथे काय करायचं आहे, इथून हे आपण मार्किंग केलं, इथं आपले तयार आहे. मग इथून इथपर्यंत हे अंतर मोजून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने. आता हे किती भरलेलं आहे, 2.25 इंच. लक्षात ठेवा, इथं कोणाची 3 इंच सुद्धा असते, 3.25 सुद्धा असते, 2.25 इंच सुद्धा असते, कोणाची कमी असते, 2.5 इंच सुद्धा असते, ते लक्षात ठेवा. ब्लाऊजची उंची कमी असेल तर त्या पद्धतीने ते असू शकतं, आणि ब्लाऊजची उंची जास्त असेल तर मग इथं 3 इंच, 3.25 इंच, 3.5 इंच सुद्धा ही बाजू असते, ते फक्त लक्षात ठेवा. आता इथे
किती 2.25 इंच भरते. हे पहा इथून इथपर्यंत मोजलं माझं, भरलं 2.25 इंच. मग मी काय करणार, इथून जेवढी भरली तेवढी मग मार्किंग करून घेते. हे पहा इथे लक्षात ठेवायचं आहे, जेवढी भरली तेवढी इथे मी मार्किंग करून घेते. आता हे झालं बरोबर. आता इथे काय करायचं, आपल्याला आकार देऊन घ्यायचा. आता आकार देताना काय करायचं, हे अंतर किती भरलं तेच मार्किंग इथं करून घ्यायचं. हे अंतर किती भरलं इकडच्या बाजूचं तेच मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायचं आहे, इकडच्या बाजूचं, ते लक्षात ठेवायचं. आता इथे सुद्धा मार्किंग केलं मी, इथे सुद्धा मार्किंग केलं, इथे सुद्धा थोडंसं असं मार्किंग करून घेतलं, म्हणजे आकार द्यायला तुम्हाला असं सोपं पडेल. आता इथे हे आपण मार्किंग केलं ह्या बाजूचं, मग इथून काय करायचं, असा आकार ह्याच्यावरती देऊन घ्यायचा. हे पाशा पद्धत थोडीशी आपली उंच बाजू असते, ते लक्षात ठेवा. आता इथे मग असा आकार तुम्ही देऊ शकता. हे पहा हा झाला आपला क्रॉसपट्टीचा परफेक्ट आकार. हे पहा अशा पद्धतीने. आता ही बाजू मी घेते म्हणजे तुम्हाला समजायला ते सोपं पडेल. हे पहा अशा पद्धतीने. आता हे झालं व्यवस्थित. आता खालच्या बाजूला आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे. हे पहा इथे सुद्धा अर्धा इंच लागणार, इथे खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला अर्धा इंच लागणार आहे. मग इथे काय करायचं आहे, क्रॉसपट्टी अधिक 1 इंच आपल्याला ते घ्यायचं आहे. ही आपली तयार झाली. तुम्हाला मी ब्लाऊजवरती सुद्धा दाखवलं, ही आपली तयार झाली. मग खालच्या बाजूला 1 इंच वाढवून घ्यायचं. हे पहा इथे मी 1 इंच वाढून घेते. 1 इंच लक्षात ठेवत जा, वहीमध्ये लिहून ठेवा 1 इंच. हे पहा असं मार्किंग मी करून घेते 1 इंच, लक्षात ठेवत जा. हे पहा हे मी मार्किंग करून घेतलं 1 इंच. आता हे 1 इंच आपल्याला इथे खालच्या बाजूला इथं अर्धा इंच लागणार आणि ह्यातला अर्धा इथे वरच्या बाजूला लागेल. मग जेवढं मधलं आपलं अंतर राहतं ना तेवढी आपली परफेक्ट ह्यामधली तुमची तयार होऊन जाईल. आता हे झालं व्यवस्थित. हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे, हे लक्षात ठेवत जा. तर टक्स पॉइंट मार्किंग करून घ्यायचा, ह्या दोन्हीचा मध्य करायचा. हे पहा असा टेप, ह्या दोन्हीचा मध्य लक्षात ठेवत जा. ह्या दोन्हीचा मध्य करायचं, किती सुद्धा असू द्यात. हे पहा असं पकडायचं आणि इथं बरोबर असं मध्य करून घ्यायचं. हे पहा इथे. आता हे अंतर आपलं किती सुद्धा भरू द्यात. हे पहा असं इकडच्या बाजूला जेवढं भरलं तेवढं, हे अंतर जेवढं भरलं तेवढं लक्षात ठेवत जा, किती सुद्धा भरू द्यात. हे पहा आता इथे जेवढं भरलं तेवढं, माझं इथे 4.25 इंच भरलेलं आहे. हे पहा कधी कधी 4 इंच सुद्धा भरतं, मग खाली यायचं तेवढंच. हे पहा असं खाली यायचं. हे पहा सोपं करून समजून सांगितलं. एक अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची म्हणजे आपलं चुकणार नाहीये, ते लक्षात ठेवा. आता हे झालं बरोबर. मध्य करायचा, जेवढं भरलं तेवढं खालीपर्यंत मार्किंग करून घ्यायचं. सोपं आहे. मध्य करून घ्यायचा, डायरेक्ट अशी पट्टीचा वापर करा, अशी लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल, हे सोपं आहे. आता ब्लाऊज वरती टक्स पॉइंट वरून इथं टाकायचं असतं, त्याच्यावरती छातीचा टक्स येतो, छोटा असतो इथं, ते लक्षात ठेवा. तुम्हाला कसा मोजायचा ते सुद्धा मी आज तुम्हाला समजून सांगते. इथे बघू शकता किंवा आतल्या बाजूने घेऊ शकता. हे पहा इथं आहे मार्किंग, ही आपली क्रॉसपट्टी त्याच्यावरती. हे पहा इथे. हे पहा इथं मी मार्किंग करून घेते, थोडंसं असा ब्लाऊज उलटा करून घेते, म्हणजे काय होईल तुम्हाला सुद्धा समजायला हे सोपं पडेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सुद्धा मोजू शकता, 4 टक्स ब्लाऊजचा किंवा प्रिन्सेस ब्लाऊजचा सुद्धा असं तुम्ही मोजू शकता. आता इथे काय करायचं आहे, ह्याच्या सहित पकडायचं. हे वरचं आहे का, आपल्याला हे अजून शिलाई करायचं आहे, ते लक्षात ठेवा. त्यासाठी हे वरचं आपलं शोल्डर सहित आपल्याला इथपर्यंत मोजून घ्यायचं आहे. आपला किती आहे इथपर्यंत. हे पहा जिथे आपला इथून शिलाई दिलेला आहे बघू शकता, इथून इथपर्यंत घेतलेला आहे, मग ते लक्षात ठेवा. इथपर्यंतच पकडायचं आहे, ते लक्षात ठेवा. मग इथून काय करायचं, ही पट्टी वरची शोल्डरची हे पहा असं पकडायचं इथं आणि इथपर्यंत बघायचं. 9 इंच भरते, मग काय करायचं, इथून 9 इंच घ्यायचं. हे पहा शोल्डरच्या सहित पकडलं 9 इंच, मग इथं सुद्धा मी 9 इंचच घेणार आहे अंतर, ते लक्षात ठेवा. आता हे मार्किंग झालं आपलं व्यवस्थित. आता छातीचा टक्स, इथला टक्स आता ह्याच्यावरती बघा किती आहे. हे पहा असं बघू सुद्धा शकता, एकदम थोडंच आहे नॉर्मल. हे पहा अर्धा इंचच आहे. हे पहा अर्धा इंचच आहे, ते लक्षात ठेवा. बरोबर परफेक्ट अर्धा इंच आहे. आता इथं काय करायचं आहे, हे आपण लाईन ओढून घेतली, मग ह्या रेषेच्या पलीकडे अर्धा इंच, ह्या रेषेच्या पलीकडे अर्धा इंच असं घ्यायचं, कारण की शिलाई देताना आपण अशा पद्धतीने पकडतो. मग हे पहा इथं मग आपलं अर्धा इंच होतं, मग अशा पद्धतीने आपण हा शिलाई करतो, ते लक्षात ठेवा. तर इथं बरोबर असं तुम्ही बघू सुद्धा शकता. तुमचा जर 4 टक्स ब्लाऊज असेल साधा तर अशा पद्धतीने बघून घ्यायचं. फक्त अर्धा इंच आहे हे अंतर, तेच फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला. मग काय करायचं, हे पहा असं ठेवून घ्या. इथे अर्धा इंच, ह्या रेषेच्या पलीकडे अर्धा इंच. हे पहा आणि ही रेष आहे का आपण मारलेली त्याच्या अलीकडे अर्धा इंच. हे पहा असं, आणि अर्धा किती झालं, 1 इंच. मग आता हेच 1 इंच आपल्याला फिटिंगच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे इथे. हे पहा क्रॉसपट्टी वाढवायची काही गरज नाहीये, कारण की हा टक्स शिलाई झाल्याच्या नंतर अलीकडे येणार, मग क्रॉसपट्टी परफेक्ट पुरेल. लक्षात ठेवायचं आहे, क्रॉसपट्टीमध्ये बदल करायचा नाहीये, ते लक्षात ठेवा. फक्त हे जे अंतर ते फक्त इथं वाढवून घ्यायचं, कारण की आपल्याला पाठीच्या बाजूला मग फिटिंगला कमी जास्त होऊ शकतं, ते लक्षात ठेवा. आता इथे एकदम थोडंसं
अर्धा इंच हे पहा इथे सुद्धा, आणि नंतर मग असा आकार इथं देऊन द्यायचा. हे पहा अशा पद्धत थोडासा क्रॉसमध्ये, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं बरोबर. आता इथे हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं टक्स देण्यासाठी. हे पहा हे झालं आपलं बरोबर. म्हणजे आपला हा परफेक्ट शिलाई होऊन हा ब्लाऊज अशा पद्धतीनेच तयार होणार आहे, ते लक्षात ठेवा. असं मोजून घेत जा म्हणजे तुमचं कधी चुकणार नाहीये. आता इकडच्या बाजूला सुद्धा मार्किंग असतं, मोजून घ्यायचं इथलं अंतर. हे पहा असं ठेवायचं ब्लाऊज. हा समजून सांगते, इथे तुमच्याकडे जर असा ब्लाऊज आला तर तुम्हाला मार्किंग करता आलं पाहिजे. या अंतर मधलं बघायचं किती आहे, 2-2 इंच. हे पहा इथे सुद्धा 2-2 इंच. हे मधलं जे अंतर आहे ना तर 2-2 इंच पकडायचं, जास्त असं जवळ सुद्धा घ्यायचं नाही. 1.5 इंच बरोबर हे 2-2 इंच आहे. हे पहा इथे सुद्धा मग 2-2 इंचच घ्यायचं आपल्याला, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. आता इथून इकडच्या बाजूला 2 इंच. हे पहा असं सरळ असतं हे बघा. मग इथून थोडंसं असं क्रॉस पकडा, किंवा काय करा सोपं सांगते, ह्याचा मध्य करायचा, ह्याचा दोन्हीचा मध्य करा. हे पहा असं पकडा इथे, ह्याचा मध्य करा इथे. हे पहा अशा पद्धतीने सोपं सांगितलं. ह्या दोन्हीचा इथे मध्य करा, इथे मध्य करा. आता मग हे बरोबर भरेल 2 इंच. हे पहा बरोबर आलं तिथं. असं पकडा किंवा ह्याचा मध्य करा, सोपं सांगितलं, लक्षात घेत जा. इथे 2 इंच झालं. मग अशी लाईन अशी सरळ ओढून घ्यायची. आता इथं थोडंसं असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे काय होईल इकडच्या बाजूला सुद्धा मार्किंगला आपल्याला ते सोपं पडेल. आता हे झालं बरोबर. आता इथे 2 इंच थोडंसं असं पकडायचं आहे, इथं 2 इंच, वरच्या बाजूला 2 इंच. हे अशा पद्धतीने हे बरोबर अंतर आपलं राहिलं पाहिजे. हा टक्स असतो, मुंड्यातून जातो. हा टक्स असतो थोडासा असा क्रॉसमध्ये असतो, नॉर्मलमध्ये, जास्त नाही, नॉर्मलमध्ये. हे असा असतो. हे अशा पद्धतीने थोडंसं मार्किंग करून ठेवायचं एकदम नॉर्मलमध्ये. हे अशा पद्धतीने हे झालं आता बरोबर आपलं. आता शिलाई देताना मापाचा ब्लाऊज बघायचा आपलं कसं मार्किंग आहे, बघू शकता. हे पहा इथे सुद्धा एकदम नॉर्मल शिलाईमध्ये आहे, बघू शकता. इथे दिसत सुद्धा असेल तुम्हाला. हे पहा इथे सुद्धा बघायचं एकदम नॉर्मलमध्ये आहे. इथे सुद्धा बघायचं अर्धा इंचापेक्षा कमी पकडलं इथं. इथे सुद्धा बघायचं आहे, हात सुद्धा आपण बघितला, हात पूर्ण पकडायचा आपल्याला अर्धा इंच, इथून अर्धा इंच वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं. म्हणजे हे पहा हे असं पद्धतीने होणार. ज्या पद्धतीने आपण पाठीचा टक्स देतो का त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा द्यायचा आहे. फक्त हे कट करायचं नसतं, फक्त टक्स देऊन घ्यायचा. आता इथे सुद्धा थोडंसं पकडलेलं आहे, मग काय करायचं तेवढंच नॉर्मलमध्ये मार्किंग करायचं. इथे सुद्धा नॉर्मल, इथे सुद्धा नॉर्मल, इथे सुद्धा, इथे सुद्धा, इथे सुद्धा थोडंसं, इथे सुद्धा थोडंसं, ते लक्षात ठेवा. बघायचं मग तसंच मार्किंग करून घ्यायचं. अर्धा इंचापेक्षा कमी तुम्हाला मी दाखवलं सुद्धा ते ब्लाऊज वरती. ती पद्धत नक्की वापरत जा. ब्लाऊज बघत जा मापाचा कसा आहे, मग तसं तुम्ही शिलाई करू शकता कटिंग करून. कटिंग तुम्हाला जमली ना, बाकीचं शिलाईचं तुम्हाला हे नक्की जमेल, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे आपलं झालं बरोबर मार्किंग, एकदम सोपं समजून सांगितलं. आता कट करताना काय करायचं, हे पहा सर्वात आधी हे कट करून घ्यायचं. आपली ही क्रॉस पट्टी आहे का, हे पहा अशी कट करून घ्यायची. हे पहा इथपर्यंत. आता हे इथून हे कट करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने सोपं आहे. आपल्याला इथे अजून एक क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे, किंवा कोण कोण काय करतं, क्रॉसपट्टी जर कपडा एवढा शिल्लक नसेल तर एवढीच पट्टी काढतात, एवढीच पट्टी काढतात. ह्या ब्लाऊजला आहे बघा, तुम्हाला मी दाखवते. हे पहा एवढीच पट्टी काढली, कारण की ह्या बाजूला पुरत नसेल बहुतेक. हे पहा मग इथं काय केलंय त्यांनी, ही पट्टी जोडली इथे आणि हातशिलाई केलेली आहे. हे पहा इथे एवढे, जर पट्टी बऱ्याच वेळा काय होतं कपडा कमी पडला ना, मग ही पद्धत वापरतात, ते लक्षात ठेवा. इथे सुद्धा अर्धा इंच लागतं. मग पट्टी आतल्या बाजूला आपण पाठीच्या बाजूची कशी पट्टी घडी करून शिलाई करतो, हे पहा ही पद्धत इथे सुद्धा वापरलेली आहे. त्या पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. हे पहा हीच पट्टी मग जोडून घ्यायची, आणि जर कपडा शिल्लक असेल तर हेच ठेवून मग परत दुसरी आपल्याला कट करून घ्यायची असते, ते लक्षात ठेवत जा. आता इथून सुद्धा हे मी सेपरेट करून घेते. हे पहा हे पहा अशा पद्धतीने. आता उंच बाजू असं मार्किंग करून ठेवायचं उंच बाजूला, म्हणजे जोडताना ते बरोबर. हे पहा उंच बाजू हुकलूक पट्टीच्या बाजूला अशा पद्धतीने तो होऊन जातं, ते लक्षात ठेवत जा. आता हे कट करून घ्यायचं. हे पहा इथून मी कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून मी हे असं कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. इथून हा मुंडा आपला, हे पहा असं कट करून घेते इथून इथपर्यंत. आता इथून मी हे इथपर्यंत कट करून घेते. आता इथं काय करायचं आहे, हा गळा कट करून घ्यायचा. हे पहा हा गळा, हे पहा अशा पद्धत सावकाश कट करून घ्या, व्यवस्थित मार्किंग करा, नक्की तुम्हाला जमणार आहे. एकदम असं सोपं करून समजून सांगितलं, ते लक्षात ठेवत जा फक्त. आता इथे थोडंसं मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे काय होईल तुम्हाला दुसऱ्या बाजूला मार्किंग करायला आपल्याला ते सोपं जातं. आता इथे सुद्धा थोडंसं मार्किंग करून ठेवा.
इथे सुद्धा थोडंसं असं मार्किंग करून ठेवा. हे पहा इथे सुद्धा मी थोडंसं असं मार्किंग करून ठेवते. हे पहा हे लक्षात ठेवत जा. आता आपल्याकडे एवढाच कपडा शिल्लक आहे. हे पहा एवढाच. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाही कट करायची आहे. क्रॉसपट्टी आहे ते आपण नंतर कट करूया. आपल्याकडे किती कपडा शिल्लक राहत आहे त्याच्यावरती आपल्याला बरोबर अंदाज येणार आहे. आता इथे काय करा, हे पहा असं व्यवस्थित पकडायचं. बाही कट करताना हे पहा हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित पकडा. आता ही घडी करताना हे पहा इकडच्या बाजूला टाका. हे कट करू नका, उपयोगी पडेल आपल्याला. नंतर आपण इकडच्या बाजूला थोडंसं मार्किंग आलं तर येऊ सुद्धा शकतं. हे पहा इथे मी 4 पदरी घडी केली. लक्षात ठेवा ही आपली बंद बाजू आहे. आता इथे बाही कट करताना काय करायचं, अर्धा इंच आपण इथे शोल्डर कमी केलेलंच आहे, ते कमीच राहू द्यात, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे शोल्डर जोडतो, पुढची बाजू जोडतो, पाठीमागची बाजू जोडतो, शोल्डर जोडलं जातं आपलं, ते लक्षात घ्या. इथे मग मध्यावरती बाही ठेवतो आपण, नंतर अशा पद्धतीने गोल राऊंड मध्ये जोडून घेतो. आपल्याला आता इथे काय करायचं आहे, इथे आपण अर्धा इंच मार्किंग केलेलं आहे का, बाजूला ठेवते जरा. इथं आपण अर्धा इंच मार्किंग करून घेतलं का, इथून असा गोल राऊंड हा इथपर्यंत मोजून घ्यायचा, कडेपर्यंत. हे आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलं का तिथपर्यंत हा कडेपर्यंत मोजून घ्यायचं, तेव्हा तुमची बाही जोडायला परफेक्ट पुरेल. लक्षात ठेवत जा. आता इथे हे अर्धा इंचचं मार्किंग केलं, त्याच्या खाली हे पहा असा टेप पकडायचा इथे आणि गोल राऊंड असा मोजून घ्यायचा. किती सुद्धा भरू द्या, ते लक्षात ठेवत जा. माझं राईट इथे 10.5 इंच भरलेलं आहे, 10.5 इंच. आता मग मी काय करणार, घडी घातलेलीच आहे आपण, जेवढं 10.5 इंच भरलं बंद बाजूने 10.5 इंच ह्या बाजूला मी मार्किंग करून घेते. हे पहा इथे, हे पहा इथून मी ह्या बाजूला 10.5 इंचावरती जेवढं भरलं माझं तेवढं इथं बरोबर मी असं मार्किंग करून घेते, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथं मी अशी लाईन ओढून घेते. हे अशा पद्धतीने हे झालं आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग. म्हणजे बाही सुद्धा आपल्याला जोडायला पुरणार आहे. इथून ह्या बाजूला आपलं घडीचं मार्किंग झालेलं आहे. आता इथे बाहीची उंची बघायची. हे पहा साधी बाही आहे बघा, हे पहा साधी असल्यामुळे 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं. हे पहा असं ठेवून घ्या. आता इथे काय करायचं आहे, हे पहा हे आपलं शोल्डर आहे, इथे आपली बाहीची उंची असते, जॉईंट असतो थोडक्यात. म्हणजे बाहीची उंची आपल्याला इथूनच इथपर्यंत घ्यावी लागते, म्हणजे बाही आपली किती तयार आहे लक्षात ठेवत जा. आता मग इथं काय करायचं, इथून इथपर्यंत असं मोजून घ्यायचं. हे पहा असा टेपचा वापर करा. इथे माझं 1.5 इंच भरते. हे पहा इथून मोजलं, बाही जिथं आपला शोल्डर जॉईंट आहे बाहीचं सुद्धा जॉईंट आहे बघा, इथून असं मोजून घ्यायचं. हे पहा माझं 1.5 इंच भरते. मग मी काय करणार, तयार आहेत ते मार्किंग करून घेते. जेवढी माझी तयार आहे तेवढी सर्वात आधी मी काय करते, ते मार्किंग करून घेते. हे पहा तयारचं मार्किंग झालं, हे झालं व्यवस्थित, लक्षात आलं. आता वरच्या बाजूला 1.5 इंच वाढून घेते, साध्या बाहीमध्ये 1.5 इंच, मग 1.5 इंच वरच्या बाजूला लगेच मी असं मार्किंग करून घेते 1.5 इंच. हे पहा हे झालं. आता बरोबर ते कशासाठी लागतं 1.5 इंच लक्षात ठेवा. आता इथे अर्धा इंच लागतं आणि हे राहिलेलं 1 इंच इथं खाली लागतं. आपण गोल राऊंड मध्ये हातशिलाई सुद्धा करावी लागते बघा, पट्टी थोडीशी घडी करून शिलाई करतो आणि अशा पद्धतीने हातशिलाई करावी लागते गोल राऊंड मध्ये. त्यासाठी हे खालच्या बाजूचं आपलं हे 1 इंच खाली लागणार, त्यासाठी उंची अधिक 1.5 इंच साध्या बाहीमध्ये लक्षात ठेवत जा. आणि अस्तरची बाही असेल तर काय करतो आपण, 1 इंच जास्त घेतो, ते लक्षात ठेवत जा. आता हे झालं उंचीचं मार्किंग, हे उंचीचं मार्किंग झालं, हे झालं आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग. आता दंडगेर, हे पहा बाही उलटी करून घ्यायची, शिलाईची पहिली टिप इथं बघायचं. हे पहा आता ही सुद्धा बंद बाजू आणि ही सुद्धा बंद बाजू आहे, असं ठेवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने इथं असं ठेवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आणि इथं पहिली शिलाईची टिप. हे पहा कधी कधी काय असतं, इथं काय होतं, कपडा कमी असतो, मापाच्याच ब्लाऊजचा कपडा कमी असतो. मग काय करायचं तुम्हाला सोपं करून समजून सांगते. इथं पहिली शिलाईची टिप दिसते का तुम्हाला, इथं ही पण बंद बाजू, मग ही पण आपली बंद बाजू झाली पाहिजे, असं ठेवून बघायचं. हे पहा असं पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्यायचं आणि 2 इंच जास्त घ्यायचं पुढच्या बाजूला. हे पहा इथं मग काय करायचं, 2 इंच शिलाई मार्जिंग लागणार, कारण की आपण कधी कधी बॉक्स फिटिंग सुद्धा करतो. बॉक्स फिटिंग कंपल्सरी तर आपल्याला करावीच लागते. हे 2 इंच जास्त घेतलं. हे पहा हे म्हणजे काय करायचं आपल्याला, इथं दंडगेर अधिक 2 इंच पुढच्या बाजूला जास्त घ्यायचं आहे. आता हे झालं व्यवस्थित. आता वरून येणारं माप, बाहीची उंची जास्त आहे तर वरून येणारं माप आपल्याला इथं 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते, ते लक्षात ठेवायचं आहे. वरून येणारं माप आपल्याला इथं 3 इंच घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. इथे मी 3 इंच घेतलेलं आहे, इथे मी 3 लिहून ठेवते. हे पहा इथे मी 3 लिहिलं. आता आतमध्ये 2 इंच घ्यायचं. फिटिंग मार्जिंग आपण 2 इंच पकडतो. हे पहा फिटिंग मार्जिंग आपण इथे 2 इंच पकडतो, म्हणजे काय होतं, मुंडा पुढे मागे होत नाही, त्यासाठी हे 2 इंच मार्किंग असतं. आता हे झालं व्यवस्थित. आता ही आपली बंद बाजूने 1 इंच, ते कंपल्सरी प्रत्येक साईजमध्येच आपल्याला घ्यावं लागतं, सर्व साईजमध्येच आपण ते घेतो 1 इंच. हे 2 इंच घेतलं मी, इथे 2 इंच घेतलं, हे घेतलं 3 इंच. लक्षात ठेवत जा, माप आहे फक्त. बाहीची उंची जास्त असेल तर आणि उंची 5 इंच 5.5 इंच असेल तर हे माप तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता, ते लक्षात ठेवा. 2.5 इंच घ्यायचं, मग ते लक्षात ठेवायचं. आता इथून हे तर असं मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित.
आता परफेक्ट बाहीचा आकार कसा द्यायचा असतो एकदम असं सोपं करून तुम्हाला इथे मी समजून सांगते. आता इथून काय करायचं, हे पहा उंच घ्यायचं थोडासा. हे 1 इंचचं मार्किंग आपण इथं केलं का, हे पहा इथून असं थोडंसं उंच घेऊन हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी असं द्यायचा. हा झाला उंच, म्हणजे पाठीच्या बाजूला जोडला जातो, पाठीमागच्या मुंड्याला थोडक्यात. आता मग इथूनच हा खोलगट असतो थोडासा, मग वरच्या बाजूला असं कमी कमी करत हे पहा अशा पद्धतीने असं मार्किंग करून घेत जा, म्हणजे आकार द्यायला सुद्धा तुम्हाला एकदम असं सोपं पडेल, ते लक्षात ठेवा. आता ह्याच्यावरती बरोबर असं मार्किंग केलं ना आपण, त्याच्यावरती हे पहा असा आकार देऊन घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने इथून उंच घेऊन हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत. मग हा आकार हे पहा इथून घ्यायचा, इथून घेऊन वरच्या बाजूला असा कमी करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने. हा झाला तुमचा परफेक्ट बाहीचा आकार. व्यवस्थित आलंय का ते सुद्धा असं बघून घेऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग परत एकदा तुम्ही करू शकता. आता हे झालं व्यवस्थित. खोलगट बाजू म्हणजे ही खालची बाजू असं मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे बाही जोडताना आपलं चुकत नाही. आता हे मी कट करून घेते, इथून इथपर्यंत हे मी कट करून घेते. आता सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा पकडून, इथंच आपलं चुकतं बघा, बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो. सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा पकडून असं कट करून घ्यायचं, मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं, की बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करतो. आता ह्यामधले 2 पदर मी बाजूला घेते आणि हे 2 झाले, हे 2 झाले पाठीच्या बाजूसाठी. आता इथे मार्किंग कधी करायचं नसतं, मार्किंग कुठं करायचं, हे पुढच्या बाजूला हे पहा इथं, म्हणजे जोडताना ते बरोबर लक्षात राहतं. आता हे 2 इंच मार्किंग आहे का व्यवस्थित करून घेते. इथून हे कट करून घ्यायचं. हे पहा इथून हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंतच. हे पहा अशा पद्धतीने. हा झाला आपला परफेक्ट बाहीचा आकार. हे पहा बघू शकता इथे, हे पहा अशा पद्धतीने हे बाहीचं आपलं परफेक्ट कटिंग झालेलं आहे. हे जर व्यवस्थित असेल ना, तिथे पुढे मागे सुद्धा होणार नाही मुंड्याच्या तिथे. हे झालं व्यवस्थित मार्किंग. ह्याच पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग नक्की करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याकडे कपडा बघूया आपला किती शिल्लक आहे. हे पहा एवढा कपडा आपल्याकडे शिल्लक आहे, एवढा सुद्धा आहे. ह्याच्यातून बरोबर आपल्या पट्ट्या निघून जातील आणि आपल्याला क्रॉसपट्टी सुद्धा कट करायची आहे. आता इथे मी काय करते, अशी घडी करून घेते. हे पहा अशी घडी करून घेते आणि क्रॉसपट्टी हे पहा ही पण बंद बाजू ठेवते. हे पहा प्लेन करून घेते. आता ही काढलेली क्रॉसपट्टी आहे ना, ह्याच्यामध्ये वाढ करायची नाही, कारण की आधीच आपण हे वाढून घेतलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं. हे पहा आहे अशी ठेवायची. हे पहा इथं कपडा कमी असेल ना, फक्त एक पट्टी काढली तरी चालेल पाठीच्या बाजूसारखी. मग आतल्या बाजूला मी मग अशा दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही इथं करू शकता. कपडा कमी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही इथं पट्टी जोडू शकता, आणि जर कपडा जास्त असेल तर मग अशा पद्धतीने तुम्ही ठेवून कट करून घेतली तरी सुद्धा चालेल, ते लक्षात ठेवा. आता इथे मी हे कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला हे अशा पद्धतीने हे मी इथे कट करून घेते आणि हे बंद होतं ना ओपन करून घेते. हे अशा पद्धतीने. तर इथे आपल्याकडे एवढाच कपडा शिल्लक आहे बघू शकता. आता इथे मी काय करणार, क्रॉस पट्ट्या काढायच्या, पायपिंगसाठी लागतात, किंवा गळ्याला आपल्या पट्टी असते बघा. ह्या ब्लाऊजला पट्टी आहे आणि हात शिलाई सुद्धा आहे. हे पहा पायपिंग नाहीये, पट्टी आहे. हे पहा ही पट्टी आहे. मग त्या पट्टीसाठी सुद्धा एकसारख्याच पट्ट्या काढायच्या आणि पायपिंगसाठी सुद्धा एकसारख्याच पट्ट्या लागतात. आता इथे बघा मी कालच्या व्हिडिओमध्ये शिलाईचे सांगितलंय बघा तुम्हाला हे. आता इथे मला काय करावं लागणार आहे. हे पहा हे मी एकाला एक असं जोडून घेते इथून. हे पहा ही मी पट्टी जोडून घेतली. हे पहा अशा पद्धतीने डबल शिलाई मारून घेतलेली आहे. आता हे झालं आपलं क्रॉस. हे पहा कपडा कमी असेल तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. आता इथे पट्टीचा वापर करा, बरोबर कट होतात. पट्टी वापरा किंवा 1 इंच माप घेऊन कट करून घ्या. पहा इथे शक्यतो पट्टीचा वापर करा. आता इथे परत दुसरी परत काढून घ्या. पुरल्या पाहिजेत आपल्याला, नंतर मग आपण ह्या एकाला एक अशा जोडून घेऊ शकतो. पण पट्ट्या काढताना असं जोडून घ्या, नंतर क्रॉस काढा. पहा आता इथे सुद्धा एक आणि इथे सुद्धा एक. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता एवढ्या पट्ट्या माझ्या निघलेल्या आहेत. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. इथे आपल्या पट्ट्या एवढ्या कट करून झाल्या. ही पद्धत नक्की वापरा, जर कपडा कमी असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. आता इथे आपल्याकडं पाठीच्या बाजूसाठी पट्टी कट करून घ्यायची. 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंच एकावरती ठेवलेलं आहे. हे पहा एकावरती एक डबल आहे, लक्षात ठेवा. 1.5 इंच आणि 1.5 इंच मोजून घ्यायचं, लाईन ओढून घ्यायची आणि कट करून टाकायची. हे पहा जेवढी लांबीला लागणार आहे तेवढी इथे आपल्याला पट्टी कट करून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्या पट्ट्या फक्त एकाला एक अशा जोडून घ्यायच्या.
पाठीला जोडताना, ते लक्षात ठेवा. आता इथे आपली हुक आणि लूप पट्टी, बटन पट्टी म्हणलं तरी सुद्धा चालेल, कारण की त्या ब्लाऊजला बटन आहेत. आता इथे 2.25 इंचाची काढली तरी चालेल किंवा 2.5 इंचाची काढली तरी सुद्धा चालेल. जेवढे बसते तेवढे काढा. इथे माझी 2.25 इंचाची बरोबर बसते, तरी सुद्धा काढली तरी सुद्धा चालते, ते लक्षात ठेवा. एक लाईन अशी ओढून घेते, हे अशा पद्धती बरोबर बसते आपली पट्टी. इथे 2.25 इंचाची काढा किंवा 2.5 इंचाची काढली तरी सुद्धा चालते. आता हे मी एका लाईनीमध्ये, ही मला बरोबर उंचीला पुरणार आहे. हे पहा, हे मी एका लाईनीमध्ये कट करून घेतलं, हे अशा पद्धतीने. इथे आपला पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे. साधा 4 टक्स ब्लाऊज कसा कट करायचा एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा गळ्याचं मार्किंग, शोल्डर, मुंडा अशाच पद्धतीने मोजून तुम्ही मार्किंग करून तुमच्या मापाचा किंवा घरातील कोणाचा ब्लाऊज असेल किंवा कस्टमरचा जर ब्लाऊज असेल अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा कट करून घ्यायचा आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.